हैदराबादच्या गॅजेटियरचा विषय मराठवाड्यातला मराठा हा कुणबी दुसरा नाही होतो त्याची आणखी संख्या त्याच्यात दाखवली ते सकारात्मक त्यांचा बघितलं ते आम्हाला आत्ता लागू पाहिजे अंमलबजावणी सुरू त्याच्यात आम्ही 1 घंटे सुद्धा वेळ देणार नाही 1 घंट्याची सुद्धा राहिला विषय केसेसचा केसेस पण त्यांना सांगितलं चर्चा करतो बरेच गेलेल्या नागरिकांचा आणि मोठीचा विषय ते सुद्धा आपण हेही घेतो त्याची वेळ लागली म्हणजे घंटा वेळ घंटा बद्दल सगळ्या शहरावर चर्चाच नाही झाली गेलेच काय बघून आणि मराठा आणि कुणबी अहवाल आहे आपलं चर्चा करून येतो म्हणजे काय होत पण या 2 गॅजेटियरमध्ये केसेस मध्ये बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय आणि शिंदे समितीचा नोटीस करण्याचा विषय कुठंही 1 घंट्याचा सुद्धा वेळ दिला जाणार नाही कारण मराठवाड्यातला सगळा मराठा बोलतो आणि सातारा संस्थांमध्ये सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातला मराठा कुणबी त्यामुळे याच्या 2 मध्ये तर मराठवाड्यातला मराठा हा कुणबीच आहे अशी मोठी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे। मराठा आणि कुणबी एकच, अनेक नोंदी त्या संदर्भामध्ये सापडलेल्या आहेत त्यामुळे कुठलंही दुमत त्यामध्ये नाहीये। मराठवाड्यातला मराठी हा कुणबीच आहे असं वारंवार ते सांगतात। मंत्र्यांची चर्चा तुम्हाला मान्य आहे का? मंत्र्यांनी मुख्यमंत्री तिथे यावं आणि मराठा समाजासाठी चर्चा करावी अशी मागणी आहे का? ही राज्य सरकारचा ही राज्याच्या राजभवनाचा दोन्ही कायदेमंडळाचा राज्य विधानमंडळ आणि विधान परिषदेचा मुख्यमंत्र्याकडून अपमान शिंदे समितीला पाठवणं म्हणजे राज्याचा आणि राज्य सरकारचा दोन्हीचा पण अपमान देवेंद्र फडणवीस करते कारण हे काम शिंदे समितीचं नाही। दोन्हीचा पण अपमान राज्यपाल भवनाचा अपमान मुख्यमंत्र्यांकडून होते राज्य मंत्रिमंडळाला चर्चा करायला जायला पाहिजे तर शिंदे समितीला पाठवलं जातं हे साफ चूक आहे। इथं विधानमंडळ ऍक्टिव्ह आहे विधानसभा ऍक्टिव्ह आहे विधान परिषद ऍक्टिव्ह आहे इथं राज्यपाल ऍक्टिव्ह आहेत असं आहे का? इथं राज्य सरकार ऍक्टिव्ह नाहीये सगळं आहे तरी पण राज्याचा अपमान आणि तिन्ही कायदेमंडळाचा महाराष्ट्राचे अपमान करण्याचं काम स्वतः फडणवीस करते शिंदे समिती पाठवली। शिंदे समितीचा हा विषय नाही जाऊ दे आता त्याचं ते ठरलं असेल तुम्ही जावा आमचं काही काळ तोड झालेलं आहे मराठी विषय। सरसकट मागण्या मान्य करायच्या त्यांनी कुठल्या मागण्या मान्य केल्या होत्या तुम्ही सरसकट त्यांना सांगितलं कुठल्या मागण्या बाकी आहेत आणि कुठल्या मागण्या मान्य केल्या? मान्य करावा मी खरं करून गेलेलं खबर बार चर्चा त्यांना माहिती ते म्हणत होते 1,000 महिन्याचे वेळ म्हणा घ्या दोन्ही मग तुम्ही 13 महिने वाचलंय तुमचं आलं तरी त्याचं झालं का चर्चा आली काय त्याचा हळूच कान लावा त्याला नेत्यांच्या विचार घेतात 13 महिने झालं साहेब तुम्ही अभ्यास करता का? हो म्हणे मग आता महिना काय पाहिजे याच्यात आलंय ना पण आमच्या नाही बारी घालून होत असतो इकडं घालून आमचा ते सगळं आवाज ओढून घेतो। राज्य परिवहन मंडळात नियुक्ती दिली जाईल फक्त 23 उमेदवारांना पात्र केले उर्वरित उमेदवारांच्या बाबतीत काही चर्चा झाली का? या आंदोलकांचा मृत्यू झालाय काय माहिती तुम्हाला
सरकारचा प्रमुख असा सहलीचा प्रॉब्लेम. तुम्ही जर बलिदानामध्ये बहीण बघणार नसले तर ही राज्यासाठीची वाईट विषय. आत्महत्या हे बलिदान दिले बलिदान त्याच्यात नाटक नसा. बलिदान गेलं की ते लेकर बाळ उघडे पडले, संसाराची रात्रावली झाली. सगळ्यांना लगेच नोकरी आणि त्याचा निधी जाणं गरजेचं आहे. म्हणजे ते कुटुंब कसं बस त्याचा माणूस वापस नाही येऊ शकत, कसं बस संसाराची घडी उभा करेल, लेकरं बाळ शिकली नाही, मोठे करू शकत त्या निधीमुळे आणि नोकरीमुळे. त्यामुळं तिथं किती तडजोड नाही, त्या सगळ्या रणाव करायच्या आणि तिथं होणार केसेस मागत होणार. त्याच्यात काय तडजोड नाही. लय विषय त्याचा 2 गॅजेटचा अभ्यास करायचा का आणखी बॉम्बे गव्हर्नमेंट आणि अंश संस्थांच्या ठीक आहे, त्याच्यासाठी तुम्हाला महिना 15 दिवस घ्या. पण सातारा संस्थांचं गॅजेटी आहे आणि हैदराबादचं गॅजेटी याला 1 मिनिट वेळ मिळणार नाही, कारण 13 महिने तुम्ही अभ्यास करा. ते म्हणजे लगेच जात होता आम्ही. आता त्याच्याबद्दल निरोप पाठवतो तेव्हा माणूस येईल. थोड्या वेळ घंटा भर वाटून. याला जोडून आहे की शिंदे समिती बैठक घेतली. शिंदे काय होतं तुम्हाला सांगा. शिंदे समितीत पुन्हा काय येईल? शिंदे समितीनं गोरगरिबात एक नाव कमी 58 लाख नोंदी दिल्या म्हणजे 3 कोटी मराठी आरक्षण घातल्यामुळं शिंदे समितीने त्यांना नाव कमी नाही. मराठी त्यांना मागे बोलत नाही म्हणून त्यांना पाठवले. याला थोबाड नाही का याला काय दादा शिंदे समितीची परत बैठक होते. सरकारी हस्तक्षेप न होता शिंदे कमिटी सगळं हँडल करते. सांगितलं नव्हतं मला शिंदे समिती कोण आहे. तिने जरा नाव कमी दिलं. तिने मराठीचे म्हणत जिंकले, तिने नोंदी शोधल्या, प्रमाणपत्र दिले, 3 कोटी पर्यंत मराठा आरक्षणात गेला. लोक शिंदे समितीला मानते. शिंदे समिती अशी म्हणून भडक्यातून जरी आली ना तरी आमचे पोर वाट करून देते. हे काय तोंडाचं झाले नाही. असा पण तुम्हालाच येणार नाही. चलो ते आहे बाबा, पण सगळा खेळ पाणी आपला आता तुम्हाला खेळ होईल ना मी आता रात्री हिंदीत लिहून घेतो यांचं कोण कागद. तुम्ही ते कोण प्रश्न केला मेमो खाली धरी ना हिंदीत बोल. आणि मग आता बोल काय बोललो हिंदी काय नका बरोबर. मी उद्या त्याला तुम्ही जे प्रश्न आहेत ते लिहून द्या, त्याचे उत्तर मी लिहून घेतो. हिंदी वाचत नाही की मग म्हणजे बोलायला थोडं काय धावाधावाही होती. कशाला गुंडळा करता तुमचा जो मोकळा हैदराबाद गॅझेटचा मुद्दा या चर्चेदरम्यान आला होता. हैदराबाद गॅझेटच्या बाबतीत या समितीकडनं काय माहिती देण्यात आलेली आतापर्यंत किंवा हैदराबाद गॅझेटवरती काय कार्यवाही झाली? हैदराबाद गॅझेटवरती 13 महिन्यापासून अभ्यास झालाय. आता वेळ कशाला पाहिजे हे त्यांना म्हणून काही गरज नाही वेळेची, काही नाही काही 1 मिनिट मिळणार नाही. तुमची जी तयारी असेल त्याला सामोरं जायची तयारीने त्यांच्या आता थोडंसं बोलीला गोळ्या जरी घातल्या मला मी हाताला तयार नाही हे स्पष्ट सांगा. मराठा आणि कुणबी एक हे याच्यासाठी 58 लाख नोंदीचा आधार हे मी त्यांना सांगेन. त्याची अंमलबजावणी करून टाक. तर त्यांचं म्हणणं आहे आम्हाला ते काय नोटिफिकेशन करावं लागेल म्हणून त्याच्यासाठी थोडा कालावधी लागेल. सगळ्या सोयऱ्या टाकायला कालावधी लागेल. ठीक आहे मला त्याच्यात तुम्हाला म्हणजे फायनल ते 6 महिने म्हणत होते. ते म्हणजे त्याच्यात 58 लाख नोंदी फक्त छाननी करतो आम्ही त्याची आणि 1 ते 2 महिन्याचा फक्त मराठा आणि कुणबी एक ह्याची यासाठी वेळ द्या का तर त्या 58 लाख नोंदी
आणि सगळ्या सोयऱ्यांचं सुसूत्रता आम्हाला त्याच्यात आणायची. तेवढ्यासाठी 6 महिन्याचं वेळ द्या म्हणलं. 1 मिनिट नाही मराठा आणि कुणबीसाठी बरं का, ज्यासाठी. पण ते म्हणलं मग 2 महिने का की कायद्याचं सगळं फॉलो करावं लागलं आणि तुम्हाला सगळ्यांना कळतंय कायद्यात थोडंसं करावं लागलं. तर ठीक आहे. त्याच्यावरही पहिल्यांदा एक म्हणत होते डायरेक्ट ते मराठा कुणबी डायरेक्ट नाहीच म्हणत होते. फक्त काय का अभ्यासाकडून पटकन तुम्हाला हे नाही तर परत उद्या त्याला मी पूर्ण त्यांना बिळ मागितला दिला उद्या म्हणायची काय करत नव्हती वेळ द्यायची 5 मिनिटाचं काम. त्यांचं म्हणणं आहे ते त्याचं जर हे नाही काढली काय म्हणजे नोटिफिकेशन काढत नाही गेला आणखी नंतर म्हणलं मी 1 मिनिटही नाही. एक मराठा आणि कुणबीच्या काळासाठी 1 मिनिटही नाही नंतर म्हणलं. पण ते 6 महिन्याचं 2 महिने लागते का ते त्यांचं म्हणणं आहे 58 लाख नोंदी त्याची छाननी करून कायद्याचे फक्त आधी सुद्धा काढतो आम्ही आणि मग त्याला कायद्यात रूपांतरित करतो म्हणजे ते महाराष्ट्रावर टीका. आता त्याचा काढलं त्या कधी ते कॅन्सल असते की कोर्टात टिकणार नाही असं. ठीक आहे म्हणलं. मी आणखी काय त्याच्यावर बोललो नाही. मी हा म्हणलो का 2 महिने पण नंतर पुन्हा नाही म्हणलं. 1 मिनिटाची वेळ मराठा आणि कुणबी कायद्यासाठी नाही हे सांगितलं. मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र देण्याची तुम्ही मागणी केली. मात्र त्यांचं म्हणणं सरसकट देता नाही येणार. एकाच ठिकाणी जर त्यांनी अर्ज केला सरसकट देता नाही येणार तर त्याच्यावर आमची चर्चा झाली. तुम्ही सगळं आमच्या जागा उघड करू नका बाबा. तुम्ही नाही चित्र दिसता. तुम्ही किंवा असा कार्यक्रम करता किंवा मागण आता जर पडेगा काही मराठा आणि कुणबी तयार का एक आहे. ज्याला पाहिजे ते घेईन. ज्याला 97 कोळी वागायचं 92 कोळी वागायचं 98 कोळी वागायचं 96 तसा उल्लेख करावा मला त्याच्यात. एवढी एक त्यांना मी मुभा दिली 1 मिनिट त्याला तेवढ्याच मुभा दिली. मराठा आणि कुणबी तयार काढा तुम्ही त्याची एक मुभा दिली त्यांना. ज्याला घ्यायचं ती घेईन ज्याला घ्यायचं घेणार नाही संपला विषय. हे जर त्या 96 कोळी राहते 75 कोळी राहते हिरवाडे नाही आम्हाला काय 5 वाजेपर्यंत मुदत मिळाली आहे आंदोलन मागे. या बाबतीत तुमची काय भूमिका असणार आहे? नाही आंदोलन माग घ्या शब्द नाही काढला त्यांनी. त्यांना काय हे नाही. 5 वाजेपर्यंत मुदत आहे. मी सांग ती सेना करते बघून घे मी म्हटलं काय. मला सांगा त्यांनी विनंती केली का आंदोलन मागे घ्यायची बघायला याबाबत? नाही त्यांनी काय त्याला काय करायचं. त्या आंदोलनाचा विषय नाही आता बदला आहे मला या 3 मुद्द्याशिवाय दुसरे कोणते मुद्दे सरकारच्या समोर ठेवले त्यांनी मांडले त्याच्या सगळेच मांडले ना त्यांनी जवळपास 6 मांडले. हैदराबादच्या ज्यांनी सातारा संस्थांचे मराठा आणि कुणबी एक अर्थ मांडले. केसेसचा एक मांडला महाराष्ट्रातल्या सरसकट केसेस. त्यांचं म्हणणं होतं 54-52 केसेस असे आहेत तिथं जरा वेगळे आहेत. म्हणलं वेगळ्या म्हणजे कसे आहेत ते तर सांगा मला. जरा कोर्ट सरकारनं ढकलेलं आहे आमचा. पोलिसांनी तर आमचे डोके फोडले. त्यांच्यावरती त्या पाडच्या केशी होणं गरजेचं आहे. 307 सामूहिक कट त्यांनी रचला. 120 बघ त्यांच्यावर दाखल व्हायला पाहिजे. सामूहिक कटच झाला त्यांनी आम्हाला म्हणजे 5वा मुद्दा केसेसचा झाला. 6वा मुद्दा बलिदान केलेल्या कुटुंबाचा आर्थिक निधी आणि नव्हता आणि शिंदे समिती कायम ऍक्टिव्ह तिच्यात काय बदलली. आता माझं काय राहिलं 7 झाल्यावर काय ध्यानात राहिलं परत तिथे पण लागला औंध संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंट मागं राहिलं. त्याचा थोडा त्यांचा अभ्यास करायचा आणि बाकी हे दोनच राहिले काय त्यांच्यात नाही राहिले. त्यांच्या ध्यानात नाही माझ्या ध्यानात नाही. आणि मग याच्या नावा घरी ते सगळे सगळ्याचा मूळ मुद्दा आहे ना पुढे गेलोय मुंबईतून. आणि शिंदे समिती नाही त्याचा प्रश्न आहे. शिंदे समितीने चांगल्या स्वरूपाचं काम केलं. कोणाकडं सरकार जात होतं बाबा अन्याय द्यायचं राहतं काही नाही. सरकारने ठरवायचं मराठ्यांचा किती अपमान करायचा. एक दिवस परवानगी देतो म्हणजे नाही का. बारीक लेकराला ते घाट टाकले तुला खाय बाबू तेवढं तू फार झेंडूस तर खायरी ठुणी घेऊ. आम्हाला सगळं करतंय सरकारच्या हातात घे. न्याय देवतेना दोष कोणी देऊ नये. न्याय देवताय सगळ्यांसाठी
मुख्यमंत्री साबरपणा करतो याचा. आणि मुख्यमंत्री आम्हाला वेळ नक्की देणार कारण इतके करोडो मराठी आहेत. सगळ्या मुंबईचे जिथं तुम्हाला दिसतात ते अख्ख्या मुंबई झेंडे फक्त माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्याला गाड्या मैदानावर सुरक्षित लावा. म्हणजे पाऊस आला तुम्हाला झोपायला तुमच्या मैदानावर गाडीत जाता येईल. दुसरं पोलिसांनी गाड्या आलेल्या तर त्यांना सांगायचं मैदान पुढे सांग तिथं गाडी नेऊन लावायची. इथं रेल्वे लय मस्त मजा आहे. इथं 5 रुपयात माणूस कोणत्या कपारात जातोय आणि नाही का रेल्वे फ्री म्हणते आणि जाऊन तिकडे ती होते मी होती आपली तुम्ही आपला फुकट हिंडा. मला दुसरी पण माहिती मिळाली गृहमंत्र्याला आणि गृह राज्यमंत्र्याला दोघांना सांगतो पोलिस मुद्दाम पोराच्या गाड्या अडवून ट्रॅफिक जाम करते. मुद्दाम पोलिसांनी हे करू नका. गाड्या आलेल्या ट्रॅफिक जाम नाही होते काय होईल. तुम्ही गाड्या अडवू नका. प्रत्येक पोराला सांगा हे ग्राउंड आहे. पोराला तुम्हाला सांगतो जे ग्राउंड सांगते त्या ग्राउंड लावायचे. इथं मुंबईचं आझाद मैदानापासून सगळे 10-20 किलोमीटरच्या आतच आहेत. आणि आपण तेवढे रुपये येणारे लोकच भिड्या. त्यामुळे वाशी मार्केट म्हणलं ना तेव्हा तर 13 महिने समितीने अभ्यास केलेला आहे आणि आता अधिक मुदतवाढ का द्यायची या संदर्भातला मुद्दा उपस्थित करत जरांगेंनी शिंदे समितीनंतरच्या भेटीनंतर आता आपलं माध्यमांशी आपलं म्हणणं माध्यमांसमोर मांडायला सुरुवात केलेली आहे. मराठा कुणबी एक नाही असं समितीचं म्हणणं असं जरांगेंनी म्हटलेलं आहे. गरीब मुंबईच्या लोकांना सगळ्या जाती धर्माचे लोक आपले सामान्य लोकांच्या त्रास द्यायचा नाही थोडा सुद्धा. पोलीस बांधव आपल्या सेवेसाठी त्याला त्रास द्यायचा नाही थोडा सुद्धा. लक्षात आलं का. आणि झालं तर ते पोलीस साहेब पुढे गेले रे आम्हाला दिलेली त्यांना आम्हाला वानखेडे स्टेडियम भरा ना झोपून पोरायचं पडायला तिथं शेड आहे जणून चांगलं छान झोपे जणून त्याच्यात. आणि आमचे लोक मराठीचे आसपास जणून मला आता एकानं काना देऊन सांगितलं ते मला मराठीचे जवळ आम्ही रेटून खूप घालू तुम्हाला कोण कधी स्टेडियम आले चेंडू खेळत होतो एवढं आमच्या पोरांना खाऊन झोपून नाही तिथं. हे बॅटीला हाणता ते बॅटीला चेंडू हाणतोय. चेंडू हाणा आणि थोड्या आता पावसाच्या पाण्यात राहू दे ना आम्हाला रेटून झोपतील इकडे बघा आमच्या गरीबाची लई शेत ठोकले नाही जाऊन ते फक्त पुढच्या फिरच्या हात लावू नका ते लावणार गेलेत आमचे पोरं. मला म्हणा ते वानखेडे स्टेडियम त्या गरीबाच्या पोराला मुख्यमंत्री साहेब आता यायला करू नका बरं का. मला त्रास होण्याचं करू नका. मला तुम्हाला मोठं करायचं तुम्ही यायला करू नका. जे ग्राउंड येते त्याच्यावर गाड्या लावा आणि हिंडा आपल्या इकडे शांततेत बेस्ट. अरे लई गैरसोय व्हायला आमची लई गैरसोय. या मुख्यमंत्र्यांना असं वाटलं आमचे पोरं करून जावं म्हणून त्याने हागाय मुताचं बंद केलं. त्याला कुलूप लावलं हागायच्या घराला. तुमच्या तिकडे त्याला कोणतं तरी ग्रह म्हणते स्वच्छता नाव असतं हागायचं जागायच्या नाव पाहिजे स्वच्छता ग्रह. हे पाटलांची काही प्रतिक्रिया आहेत त्यांची मतं आहेत ती मंत्रिमंडळाला सांगण्यात येतील आणि त्याच्यानंतर अंतिम निर्णय मंत्रिमंडळ घेईल. त्यांचा महत्वाचा मुद्दा काय. तत्वता मान्यता मंत्रिमंडळाने हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात दिलेली आहे. त्यांची जी मागणी आहे की मराठा आणि कुणबीचे आहे ते एकच असावा शक्य आहे का? हैदराबाद गॅजेटच्या संदर्भामध्ये मत दिलेलं आहे. तुम्ही जी फाईल आणली होती ना फाईल सांगितली दादा फाईल नाही इकडे सर फाईल सांगितली माझ्याकडे स्वतः मला पाठवलं ऐका ना ती वाचायला त्यांना पाहिजे त्याच्यावर चर्चा करण्यासाठी पाहिजे. आमची आता दुसरी फेरी येईल तेव्हा देतील तुम्हाला. सर मराठा कुणबी एकच आहे काही चर्चा झाली. पाठवून देतो मराठा कुणबी एकच आहे यासमोर काही चर्चा झाली. त्यांचं म्हणणं आहे ते तत्वता मान्यता देण्यासाठी त्यांनी काही मुद्दे आम्हाला विचारले आहेत. ते मुद्दे आम्ही तुम्हाला पुढच्या फेऱ्यामध्ये देऊ. कोणती सुटेल आता मी याच्यावर कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही कारण मंत्रिमंडळाचा निर्णय माझा निर्णय नाही. आपलं घाण नाही वागायचं. मुंबई
त्यापेक्षा क्षेत्रफळानं संख्येनं महसुलानं महाराष्ट्र मोठा आहे. ते पूर्वी झाल्यामुळे त्यांना सगळी धरणार तुम्ही. अरे मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला वाटत असेल त्यांना चहा नाही, पाणी नाही, जेवण नाही मिळालं, ते मागे जाते आणि ते निघातात 15-20 सुद्धा बाळ घेऊन आले. ते नाही नमुने झाले. ते पडण टापडण सगळं चांगलं सगळं जेवढं पाण्याचं सुद्धा आणलंय ते कुठं पाणी आणायला बसले. उलट तुमच्या सरकारला पाणी पाहिजे ते बिगर पण त्याला त्रास सहन करावा. आपल्याला जिंकून जायचंय. उगा येण्यावर फक्त करू ना कोणी. चला धन्यवाद. बस झाला बासाई बाबा मला दोन